हालचिक। चलो पहले विकेट का पतन यहाँ पर हो चुका है और उसके बाद आने वाले बल्लेबाज गणेश। पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर थोडासा उसळत्या चेंडूवरती आणखीन एक चौकार मारण्याच्या नादामध्ये षटकार मारून बाद झाला विघ्नेश। ऑन साइडला मारला फटका चेंडू, गॅप मधून 4 धावांसाठी जातोय फरार, चौकार। आठ धावा फलकावरती मात्र या ठिकाणी क्या बात आहे, जबरदस्त बॉल, काहीच कळलं नाही तर गणेशला चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय त्रिफळची स्वरूपात, आणखीन एक विकेट। गणेश बॅक टू द पार्ट, गॉन। चार चेंडू आतापर्यंत हाताळल्यात बॉलर मयूरनी आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार आणि चौथ्या चेंडूवरती विकेट आलाय। 4 विकेट असे हे 4 चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळाले। 8 धावा फलकावरती विकास दसकर या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती आलाय। अक्षयला पाहतो नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय आहे। मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय विकेटीच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू विकास दसकर आपण पाहतोय। 5व्या चेंडू खेळत असताना आता मात्र 6व्या चेंडूवरती सुद्धा तो स्ट्राईक एंडवरती आहे। हलकरीने खेळून काढला हा चेंडू। निश्चितच जोखीम उचलायची नाही, आपल्याला शेवटपर्यंत खेळायचा आहे, त्या अनुषंगाने निश्चितच ही घेतलेली एक धाव यावरती जास्त जोखीम उचललेली नाहीये। आणि आपण पाहतोय एक षटकाचा खेळ संपला। एक षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा फलकावरती 2 विकेटच्या पतनानंतर टीम जयू दुर्गेश 11 संघ चला जास्त चर्चा करू नये, जास्त मॅच खेळा। निश्चितच वेळेचा आपल्याकडे अभाव भरपूर आहे, त्या कारणे त्या कमी वेळामध्ये आपल्याला जास्त खेळायचं आहे। पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहतोय 9 धावा आल्यानंतर आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय विशाल सिंग गोलंदाजी मार्कवरती आलाय हे षटक टाकण्यासाठी। लेफ्ट आर्म गोलंदाज आहे निश्चित आपण पाहतोय आणि हा गोलंदाज ह्याच्या बोटामध्ये निश्चितच भरपूर कमाल आहे, भरपूर क्षमता आहे। व्हेरिएशन वाली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान पहिला चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती विकास दसकर आहे, जाणला जातोय आपल्या फलंदाजीसाठी हा विकास दसकर। ओहो क्या बात आहे, सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू। विकासने मन बनवलं होतं पॉइंटच्या बाजूने मारण्याचा, परंतु चेंडू हा या ठिकाणी जास्तच इन मध्ये आला आणि विकासला कळला नाही चेंडू आणि निर्धाव चेंडू पडलाय। मृदुल अगदी हातभर वळण घेतला होता विशाल, ह्यासाठी जाणला जातो आणि त्या प्रकारची पहिल्या चेंडूवर छाप सोडले। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला ऑफ कटर, सिंगल धाव यावेळेला। सन्मान दिला जातो, अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो। खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ 10 धावा धावफलकावर। लोअर फुल टच होता यावेळेला अक्षय पाटील, गोल्डन डकचा शिकार। पहिल्या चेंडूवर गडीबाद सलामीवर अक्षय पाटील। थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे, थोडासा तणाव आहे। आता जय स्पोर्ट्स दुर्गेश 11 डगआउट मध्ये पूर्णतः सन्नाट आहे। नक्कीच धावफलक चांगल्या रीत्या बनवलं जात आहे, परंतु तिसरा गडी आतापर्यंत तिसरा गडी बॅक टू द पार्ट मध्ये पडतालतोय। विघ्नेश साखळतोडे असेल, त्यानंतर आपण पाहिलं अक्षय पाटील सारखा खेळाडू असेल, गणेश बिरमुळे एरो सारखा खेळाडू असेल, आतापर्यंत आपण पाहतोय स्वस्त्यात गडी गमावले जातात। 1.3 चेंडूंचा खेळ 10 धावा धावफलकावर। नवीन फलंदाज, पहिला चेंडू फलंदाजाला समजेन असं आहे। हलक्या हाताने खेळला जातोय, पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड। अभिषेक आहे नवीन फलंदाज, लेग बायच्या रूपाने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते। विकास दसकरला खऱ्या अर्थानं आता मैदानात राहणं गरजेचं आहे। थोडासा तणाव आहे, थोडासा प्रेशर आहे, आतापर्यंत संकटामध्ये संघ आहे आणि त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ विकास दसकर चिका देखील करतोय।
नक्की कमाल की गोलंदाजी राहिलेली आहे मृदुलजी, कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात, 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्चल्यात. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीचा टर्न मिळतोय जबरदस्त. आता मात्र कलात्मकरित्याने खेळलेला फटका या ठिकाणी खूप सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. मयूरनी अडवलाय ह्या चेंडूला आणि ज्या ठिकाणी चेंडू सीमापार 4 धावांसाठी जात होता तिथे फक्त एकच रन भेटलेली आहे जय दुर्गेश 11 संघाला. हा, मयूर सातत्याने आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय, परंतु आज मैदानामध्ये अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा धाफकावर आहेत. विशाल जबरदस्तरित्या ॲक्युरेसी होती. पहिलं षटक मयूर पडळकर, दुसरं षटक विशाल सिंग, तिसरं षटक मुजम्मिल खान. मुज्जू आहे गोलंदाजामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर भरडा आहे. साई अस्ती स्पोर्ट्स आतापर्यंत त्या प्रकारचा भरडा आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा धाफकावर, 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला टिपलाय खेळ, संपलाय खेळ, परताळतोय यावेळेला अभिषेक. चौथा हादरा बसला या चेंडूवरती निश्चितच गोलूच्या रूपाने. लोअर फुलटॉस बदलला चेंडू होता, सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या चेंडूवरती फसलाय. गोलू बॅक टू डिपार्ट गेलाय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती आलाय अभिषेक. मुज्जूचा हा बॉल निश्चितच मधल्या फळीतला फलंदाज अभिषेक करता चेंडू टाकणार आहे. निश्चित थोडीशी परिस्थिती या ठिकाणी खराब आहे, परंतु इथून उभरून एक चांगली टोटल सेट करायची नक्कीच विकासला खेळपट्टीवरती शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे कोऱ्याने धावा गोळा करण्याची आणि ते करणं गरजेचं आहे. एक चांगली टोटल सेट करायची, कारण आतापर्यंत आपण पाहिलं 14 चेंडू मध्ये 14 धावा फलकावत आहेत. हो, थोडासा पॅडल स्वीप निश्चित मध्ये सरसावून फाईन लेगची दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु असफल राहिला आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पडलाय आणि निर्धाव चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा दबावामध्ये विकास. आता मात्र या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर जातो. पंच या ठिकाणी गंभीर पाटील यांचा वाईटचा इशारा. आकुटप्या चेंडू या ठिकाणी चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. थोडीशी फेकीवर होती, तो गॅदर करून यष्टीना ज्यावेळेस स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस विकास दसकर आपल्या क्रीज मध्ये पोहोचला आणि 1 रन कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या 16 वरती पोहोचलाय. 16 चेंडू 16 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही आपण पाहायला गेलं 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडू मध्ये किमान 30 धावा येणं गरजेचं आहे, तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकते मृदुलजी. नक्कीच, आणि त्यासाठी ही पार्टनरशिप बिल्ड होणं देखील तितकंच गरजेचं आहे. अभि असेल, अभिमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे, विकासमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे आणि ह्या वेळेला ती पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असेल. मुजम्मिल खान, मुज्जू एकीकडून आहे, दुसरीकडे 2 यंगस्टर खेळाडूंमधील ती लढत आहे. एकीकडे अभि आहे, टपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. 2.5 चेंडूंचा खेळ, 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 धावा 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. विकास दसकर आतापर्यंत वेळ घेतला जातो. वैयक्तिक 7 चेंडूंचा खेळ, 4 धाव्यांवर खेळतोय. आतापर्यंत संथ गतीने ती सुरुवात विकास दसकरची आपण पाहतोय. थोडासा संघ त्या प्रकारे प्रेशरमध्ये आहे. आतापर्यंत गडी एक्स्ट्रा गमावल्यात, त्या कारणास्तव विकास आता संथ गतीने खेळतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 19 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे हस्ती स्पोर्ट्स साई हस्ती संघासाठी, तर दुसरीकडून थोडासा प्रेशर आहे आतापर्यंत. चॅम्पियन संघ आहे, 2 संघ आतापर्यंत चॅम्पियन आहेत. एक संघ 3 वेळा ह्या VPL 7 सीझन पर्यंत चॅम्पियन आहे, तर दुसरीकडून साई हस्ती स्पोर्ट्स आतापर्यंत सीझन 3 मध्ये चॅम्पियन आहे. विशाल सिंग पुन्हा एकदा ऑफ कटर साठी स्पेशली जाणला जातोय आणि त्या प्रकारचे आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत वैयक्तिक 7 चेंडू हाताळल्यात. फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडत असताना विशाल काय गोलंदाजी हाताळतोय. ॲक्युरेसी आहे, शानदार डिलिव्हरी, त्या प्रकारचा टप्पा आहे, लाईन आहे, लेंथ आहे, सर्व काही आहे आणि आज मैदानामध्ये तो स्वतःला सिद्ध करतोय. 2 खेळाडूंना अगदी आतापर्यंत आखडून ठेवलेत, जखडून ठेवलेत. विकास दसकर असेल, आतापर्यंत त्या प्रकारचा वेळ घेतला जातोय. आता एक्सेलेट करणं गरजेचं असेल. अजून देखील येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी, 21 धावा ह्या धावफलकावर आहेत आणि येतोय पहिला चौकार विकास दसकरच्या बॅटमधून.
आता तो विजयाचा शंख फुकला जाईल का, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु आता विकास धसकर एक्सेलेट करायला चालू करतोय. 25 धावा. पुन्हा एकदा तो प्रयत्न होता. आता बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3.5 चेंडूंचा खेळ. 26 धावा. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. दुसरीकडून अभिषेक नाईक अभि ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. हितांश क्रियांश 11 संघाचा एक यंगस्टर कर्णधार आहे आणि त्या कर्णधाराला आता संघ संकटामध्ये असताना त्या प्रकारचा खेळ करणं, तो संकटमोची खेळ करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा तोच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सिंगल धाव. वेगवान गतीचा मारा होता. पहिल्या 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 24 चेंडूंचा खेळ. 27 धावा धावफलकावर. शेवटचं षटक बाकी आणि त्या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच थोडंसं चर्चा केली जाते. चर्चा जरा कमी करा प्लीज. चला, शेवटचं षटक आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. एक चांगली फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल आणि त्यासाठी या दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. विकास नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडवरती आता मात्र असेल तो म्हणजे अभिषेक. नवीन गोलंदाज मार्कवरती हे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कैलास आलेला आहे. हे शेवटचं षटक टाकण्यासाठी 27 धावा फलकावरती आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील हे षटक दर्शवेल. कैलासचा हा चेंडू अभिषेक करता पडणारा असेल नक्कीच. हो, खोलटव्या चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी बॅटीच्या वरच्या एंडला लागल्यानंतर चेंडू जातो सीमारेषे पार. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गडी होतोय बाद. अभिषेक झालाय बाद. त्याची जागा भरून काढण्यासाठी स्वप्नील बोणे येत आहेत फलंदाजी मार्क वरती. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूवरती विकास विचार करतोय मनामध्ये स्ट्राईक एंड वरती मी कधी येईल. नक्कीच नवीन फलंदाज स्वप्नील बोने. स्वप्नील सर आहे. दुसरीकडे विकास धसकर. आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असेल आणि ती स्ट्राईक आता विकास धसकरकडे येत आहे. येणारे 4 चेंडू. येणारे 4 चेंडूमध्ये येणारे 3 चौकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच चांगला कमबॅक असेल परंतु येणार का. कैलास आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर आहे. कैलासला रोकायचं आहे. विकासला ठोकायचं आहे. 28 धावा धावफलकावर आहेत. येणारे 4 मध्ये पहिला येतोय का नव्हे. टिपलाय जे दिलीप शर्मा. सोनूबाई कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. विकासला आता परतावं लागतंय. बाउंड्री लाईनच्या लगत असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं मागे सरकायचं आहे. बाउंड्री लाईनला लगत असलेले प्रेक्षक प्लीज या साईडला थोडंसं मागे सरकायचं आहे कारण तिकडनं ज्यावेळेस फिल्डर फिल्डिंग करताना येतील त्यांना दुखापत होऊ शकते. स्वीपचा फटका गॅप मधून चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. जयच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार 4 धावांनी वाढ करून गेला. 32 धावांवरती धावफलक या ठिकाणी पोहोचलाय. चला, शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडूवरती निश्चितच 2 प्रहार 40 वरती पोहोचेल. 41चा टार्गेट. परंतु हे 2 चेंडू दर्शवतील काय घडेल. हो, यष्टींच्या डायरेक्ट बाहेर असल्या कारणाने पंचांचा इशारा नोचा येतोय आणि नोने धावफलक 33 वरती पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. जय स्ट्राईक एंड वरती आहे. विचार करेल. मोठा फटका सर बॅटिंग मारला फटका ठिकाणी सोनू चेंडूवरती आणि अडवू शकलेला नाहीये. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी वाढ केलंय. धावफलक जाऊन पोहोचवलंय 37 धावा. शेवटच्या चेंडूवरती निश्चितच एकेरी धाव आली तर नक्कीच धावफलक 38-39 चौकार आला. 41-42चा टार्गेट. पण हा चेंडू दर्शवेल किती धावा येतील या चेंडूवरती. स्वीपचा फटका टॅपचा सारा खेळलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एकच धाव घेतली जाईल म्हणजे 38 पर्यंत धावफलक या ठिकाणी पोहोचलाय आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 39 धावांचा टार्गेट.
येऊन राहील. येणारे 30 चेंडू 39 धावेंचं लक्ष धावफलकावर नक्कीच असेल. चलो फिल्डिंग लावा. तीस चेंडूंमध्ये 39 धावांचा टार्गेट आहे. एक माफक लक्ष, परंतु या माफक लक्ष्याचा या ठिकाणी नक्कीच डिफेंड करण्यात सुद्धा पुरेपूर प्रयत्न केला जाईल आणि त्या प्रयत्नामध्ये हे मॅच कोण जिंकेल हे इनिंग दर्शवेल. चला वेळ दौडू नका. हस्ती स्पोर्ट्स साहेबा, आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचे. रोनक सर आहे तिथे, क्षमस्वी. चला सलामीर फलंदाज पाठवा. येणारे 30 चेंडू 39 धावेंचं लक्ष हे धावफलकावर आहे. एकोणचाळीस धावेंचं लक्ष धावफलकावर आहे. माफक आहे, परंतु आज नक्कीच पुन्हा एकदा जय स्पोर्ट्स दुर्गेश 11चा संघ आज मिस्टर VPL खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयेश घरात असं म्हटलं जातं ना की करुणी जावे असे काही या दुनियेतून की गहिवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना. त्या प्रकारचा आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं स्थान केलं खऱ्या अर्थानं आज वसई तालुक्याचं अनमान शान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि ज्या खेळाडूला आज स्लोगन दिलं जातंय की मिस्टर VPL, आज जयेश घरात आपल्या नक्कीच आहे, परंतु प्रत्येकाच्या हृदयात आज त्याची आठवण आहे. आणि ते दृश्य देखील आपण पाहिलं होतं. संपूर्णतः जय स्पोर्ट्सचा संघ त्यावेळेला पुन्हा एकदा संपूर्णतः टीम त्या बॅनरच्या जवळ जाऊन जयला पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहिली होती. मॅचच्या दिशेने येणारे 30-39 धावेंचं लक्ष हे धावफलकावर आहे. माफक आव्हान आहे, परंतु पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर. विकास दसकर आहे गोलंदाजी मार्कवर. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे त्या प्रकारची धार आहे. दुर्गेश 11चा संघ आपण पाहायला गेलं तर कुणाल सारखा खेळाडू असेल, चांगली ॲक्युरेसी आहे. अक्षय पाटील सारखा गोलंदाज असेल, परंतु दुसरीकडून टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. मुजम्मिल खान, मुज्जो आहे, शिवम रॉय आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तो प्रयत्न, जातोय चेंडू 2 खेळाडूंना भेदून. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं कौशल्य, क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला या ठिकाणी येतोय चौकार. पुन्हा एकदा फंबल, पुन्हा एकदा ती चुकी. ह्या वेळेला चुकी घडते, चुकीचं रूपांतर. जातोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धावफलकावर. 39 धावेंचं लक्ष आहे.
चला 1 वर 10 फलकावरती आणि येणारे 24 चेंडू, 24 मध्ये 29 ची अजूनही गरज आहे. कुणाल गोलंदाजी मार्गपती नवीन गोलंदाज. आता मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू, त्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडनं. एका धावसंख्येत वाढ 11 धावा फलकावरती. अकरा धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. शिवम रॉय डायरेक्ट हिट असतात तर काहीतरी वेगळं दृश्य पाहायला मिळतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. एकीकडे आयकॉन, एकीकडे कॅप्टन आहे आणि दोन खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. या अगोदरचा सामना आपण नक्कीच 64 धावेंचं लक्ष, अवघ्या 3 धावेने तो सामना अमेया स्पोर्ट्सचं, अमेया क्लासिक क्लब त्या ठिकाणी पराभूत झाला. परंतु ह्या वेळेला मुजम्मिल खान काय, क्या बात है, कमाल का फटका यहाँ पर आता हुआ हमें दिखाई दिया. कैसी जगह बनाई, कैसी लहराई, कैसी लपलपाई और गेंद सीमारे से पार. पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव घेताना आपल्याला पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ केली. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचवला. कुणालचा हा चेंडू, हो जबरदस्त. शिवमराय बीट झाले आहेत आणि विकेटीच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव चेंडू पडलाय. 17 वरती धावसंख्या या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचलाय. 39 धावांचा पाठलाग आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकातला सेकंड लास्ट बॉल. जागा बनवले कव्हरच्या दिशेला. आता मात्र अक्षय बनवून राहील दर्शक. चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी वाढ केल्यानंतर 21 वरती धावफलक सरकलाय. 39 धावांचा मागफर लक्ष होतं आणि त्या लक्ष्याला पार करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं 21 पर्यंत धावफलक पोहोचवलाय. स्वीप मारलेला फटका त्या ठिकाणी विघ्नेश आकलतोडे करतोय चुकी आणि चुकीचं रूपांतर होतोय 4 धावांमध्ये चौकार. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-5-25 25 धावा फलकावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे आणि चेंडूंची संख्या आहे ती म्हणजे 18 मध्ये 14 धावांची गरज. वन साइड मॅच होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे काहीतरी करावं लागेल. जय दुर्गेश 11 संघाला निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं आहे आणि विकेट हासिल करणं गरजेचं आहे. तर या मॅच मध्ये नक्कीच पुनरागमन होऊ शकते. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती जय आलेला आहे हे षटक टाकण्यासाठी. वेगवान चेंडू परंतु टप्पा पडल्यानंतर जागा बनवून सरळ बॅटीने खेळलेला फटका. या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग स्वप्नील बोने यांची आणि बॅकअप सुद्धा या ठिकाणी चांगलं मिळालंय. त्या कारणे एकच धाव घेण्याची संधी मिळालाय आणि ती संधी सोनं या दोन्ही फलंदाजांनी केलंय. एका धावेने वाढ धावफलक 26 वरती पोहोचलाय. अजूनही 13 धावांची गरज. त्यामध्ये पुन्हा एकदा जागा बनवली आणि कुणालकडे चेंडू गेला होता. कुणालने अडवला, फेकला. रन घेण्याची कोणतीच संधी नाही. अशा पद्धतीचे चेंडू 5-6 टाकणं गरजेचं आहे. ड्राईव्ह केला या ठिकाणी विकास झस्करकडे चेंडू आणि गॅदर करण्यामध्ये जयनी चुकी केली आणि शिवम राय बाल बचे. 1 रन हासिल भी हो चुकी है. 27 रन बोर्ड पर लग चुके हैं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु वाटलं की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. सोडून दिला, जाऊन दिला विकेटीकडे आणि वाईटचा इशारा पंचांकडे आलाय. खोला टप्पा चेंडू सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी. रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. शेवटचे 2 चेंडू या षटकातले राहिलेले. 28 वरती धावफलक या ठिकाणी पोहोचलाय. 13 मध्ये 11 धावांची अजूनही 14 मध्ये 11 धावांची अजूनही गरज आहे हे मॅच जिंकण्यासाठी. हस्ती स्पोर्ट साहेबा संघासाठी. खोला टप्प्यात चेंडू या ठिकाणी फिल्डिंग चांगलं आहे. फेकी सुद्धा तितकीच चांगली परंतु या ठिकाणी पोचता थोडस या ठिकाणी टक्कर झालेली आहे परंतु 1 रन कंप्लीट झालेली आहे. 29 धावा लास्ट बॉल. स्वीप आणि चेंडू आता मात्र गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार शिवमरायच्या बॅटीतून. 33 वरती धावफलक या ठिकाणी पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांमध्ये आता मात्र 6 धावांची गरज. अभिषेक आलाय गोलंदाजी मार्कवरती. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती आलाय हे 14 षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेकेल तो परत 1 धाव कंप्लीट केलाय.
एका धावांनी 34 वरती धावफलक सरकलाय. 11 बॉल 5 धावांची गरज. 11 बॉल 5. पुन्हा एकदा अभिषेक या ठिकाणी थोडंसं कानमंत्र घेऊन गोलंदाजी मार्ग वरती रेडी झालाय शिवमसाठी. आता मात्र या ठिकाणी स्वतःला फिरून मारण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस राहिलेला हा चेंडू 4 धावांसाठी गेलाय. शेवटची रन जिंकण्यासाठी हवी आहे. ऑन साइडला रन कंप्लीट झालाय आणि हस्ती स्पोर्ट्स साहेबा संघ हा मॅच जिंकलाय. स्वागत नहीं करोगे आप हमारा? स्वागत नहीं करोगे आप हमारा? चला टॉस साठी या. स्वागत नहीं करोगे आप हमारा? हस्ती स्पोर्ट्स स्वागत नहीं करोगे आप हमारा? अनबिटेबल 3999 आणि हस्ती स्पोर्ट्स. चला कर्णधार या टॉस साठी. स्वागत नहीं करोगे. चला कर्णधार अनबिटेबल 3999 आणि हस्ती स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. स्वागत नहीं करोगे आप हमारा?